नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आम्ही चाललो होतो जोडवे खरेदी करायला. आई म्हणली मी जोडवे करते तुला. आईला असं वाटतं जास्त नाही पण आपल्या लेकीची हौस आपण करावी असं आईला वाटतं, म्हणून तिनं मला जोडवी घेत होती. मी जसं माझ्या मुलींमध्ये मला स्वतःला पाहते तसंच आईलाही वाटतं. आम्हाला आधी कुणी अशा गोष्टी केल्या नाहीत तर मी माझ्या लेकीला कराव्या, म्हणून तिची सर्वच गोष्टीत ती ज्या पद्धतीने होईल तशी माझी हौस ती करत असते आणि तिला या गोष्टी करायला आवडतात. आपण जरी नाही म्हणलं तरी ती म्हणती मी जास्त काही करणार नाही पण मला करायचं आहे, कारण ते केल्यानंतर मला खरं खूप बरं वाटतं. म्हणून म्हणलं घेतले जोडवे आणि त्यानंतर अशा प्रकारे दुकानातच त्यांच्याकडून व्यवस्थित जोडवे बसवूनही घेतले, कारण ते थोडे तोडावे लागले आणि ते तिथं बसवले तेच बरं झालं. पायात व्यवस्थित बसलेही. ज्याची त्याची बसवण्याची पद्धत असते, त्यामुळे ते माझ्या पायात व्यवस्थित बसले व ते पायानुसारच ॲडजस्ट करून बसवत असतात. मला थोडे तोडून काढावे लागले जोडवे, तसं त्यांनी ते तोडून काढून माझ्या पायाच्या मापानुसार बरोबर बसवले. अगदी छान प्रकारे त्यांनी ती जोडवी बसवली. तसंच मला आईची ओटीही भरायची होती, त्यासाठी तिला साडी ही घ्यायची होती. आज दोन्ही कामं करून घेणार होते. तर आपण आईसाठी किती केलं तरी आईचं ऋण कोणत्याच गोष्टीनं आपण भरून काढू शकत नाही, परंतु आपल्याकडून जे होईल छोट्याशा गोष्टी त्या आपण केल्या पाहिजेत आणि त्या केल्यानंतर तिलाही आपण करतो त्या गोष्टीचा आनंद वाटतो असं मला वाटतं. आणि खरंच त्यांनाही आपण काहीतरी केलं तर आपणही त्यांच्यासाठी किती महत्त्वाचे आहोत आणि तेही आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत या गोष्टी यातून त्यांना तर माहीतच असतं. ते दाखवून देण्याची काही गरज नसते. आईवडील आपण काही करण्याची अपेक्षा कधी ठेवतच नाहीत, परंतु आपल्याकडून छोटासा प्रयत्न आपण केला पाहिजे. मीही तसाच छोटा एक प्रयत्न केला. सर्वच करतात, मी काही वेगळं केलं नाही, परंतु या गोष्टीतून त्यांनाही आनंद मिळतो. त्यानंतर तिला म्हणलं तुला आवडेल ती साडी घे, तिला जास्त काठापदराच्या साड्या आवडत नाहीत.